नमस्कार. आज आपण शरीरासाठी फायदेशीर मुखवास बनवणार आहोत. प्रत्येकी 1 वाटी भोपळा बी, सूर्यफूल बिया, काकडी बिया, बडीशोप, चिया सीड्स, टरबूज बिया, तीळ, जवस, ओवा घेऊ. नंतर जवस आणि ओवा याला काळे मीठ, साधे मीठ, लिंबू लावून सुकवून घेऊया. सूर्यफुलाच्या बिया व भोपळ्याच्या बिया ह्या खारचट असतात, त्यामुळे यांना नंतर मीठ लावायची गरज नाही. गरम कढईमध्ये सर्व बिया आपण आता भाजून घेऊया. भोपळ्याच्या बियांना थोडा खारचटपणा असतोच, त्यामुळे यांना मीठ लावायची गरज नाही. ओवा छान सुकलेला आहे, त्यांना भाजून घेऊया. जवस पण सुकलेली आहे, भाजून घेऊ. एक एक भाजल्यानंतर परातीमध्ये एकत्र करून घेऊया. चिया सीड्स, टरबूज बिया यांना थोडे मीठ, चिमूटभर मीठ लावून भाजून घेऊया. सर्व एकत्र करून छान अशा बरणीत भरून घ्यावे. खूप रुचकर, आस्वादपूर्ण हा शरीरासाठी फायदेशीर आहे. थँक्यू.